आज झालं आपल्या कॅफेचं ओपनिंग, ते पण आपल्या आई वडिलांच्या असते. मनाला खूप आनंद आणि प्राऊड फील झालं. काल रात्री आम्ही जाऊन सगळ्या कॅफेची साफसफाई केली, जेणेकरून आज सगळं परफेक्ट होईल. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी लवकरच निघालो राहिलेली साफसफाई पूर्ण करायला. मग सगळं शॉप आवरून सेटअप लावला. तेवढ्यात भाऊ आले मटेरियल घेऊन. मग ते मटेरियल सगळं मोजून घेतलं आणि नीट व्यवस्थित लावलं. नंतर निघालो घरी. घरी पोचल्यावर मस्त ब्लॅक कॉफी घेतली आणि दुपार पण झाली होती म्हणून मस्त जेवण केलं. मग आवरून परत निघालो शॉपवर. आज ओपनिंग नंतर सगळ्यांना कॉफी द्यायची होती, पण अगोदर ती बनवून ठेवली आणि सगळा सेटअप रेडी केला. तेवढ्यात मिक्सरचा जार खराब झाला म्हणून तो रिपेअरिंगला टाकला आणि पुन्हा निघालो घरी. घरी जाऊन थोडा वेळ आराम केला. नंतर हार घेऊन कॅफेत आलो आणि बोर्डाला हार लावून घेतला. थोड्या वेळात आपले सगळे भाऊ आले, मग त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या. आणि ह्या आहेत आमच्या आई साहेब. आज मदर्स डे होता, त्यामुळेच आज आपलं ओपनिंगचं नियोजन लावलं होतं. त्यानंतर सगळे जमल्यावर आधी वडिलांनी नारळ फोडून शुभारंभ केला. त्यानंतर रिबिन कट करून नवीन व्यवसायाचा श्रीगणेश केला. सगळ्यात आधी आपल्या खास लोकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. आणि भावांनो, आयुष्यात असे खूप कमी लोक असतात जे आपल्यासाठी खास असतात. आणि हे आहेत आपले शाळेतले मित्र. कोणताही कार्यक्रम असो एका फोनवर हजर राहतात. भावांनो, तुमच्या भाऊने हेच प्रेम कमवले आयुष्यात. आणि हे आहेत आपले शॉप ओनर, यांनी खूप सहकार्य केलं, त्यामुळेच हा कॅफे उभा राहिलाय. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. नंतर आमची छोटू शेठ आणि वहिनी आल्या, त्यांच्यासोबत जरा गप्पा मारल्या. मग आमचा मावस भावाला भाऊ वेळात वेळ काढून आला, त्यासाठी त्याचे पण खूप आभार. त्यानंतर आपल्याला प्रोटीन देणारे गौरव शेठ आणि आकाश भाऊ पण आले होते. त्यानंतर हे आपले सगळे जीवा भाऊचे जिम मधले मित्र आहेत, हे पण उपस्थित होते, त्यांचे पण मनापासून आभार. शेवटी सांगायचा विषय एकच आहे भावांनो, आपल्या कार्यक्रमासाठी आलेले सगळ्यांचे आभार आणि जे आले नाहीत त्यांचे पण आभार. कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं सगळ्यांना जमतच नाही. मग शेवटी मी पण एक कॉफी घेतली. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.